अहिल्यानगर प्रतिनिधी अमोल झिंजुर्डे, उपसंपादक शिर्डी। अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या दिंड्या आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून कंधार, टेंभुर्णी, करकंब येथे दिंड्या व वारकऱ्यांची मोठी गर्दी सध्या दिसून येत असून सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत आहे। कंधार येथे श्री पांडुरंगाची भव्य मूर्ती असून ती भाविकांचे मोठे आकर्षण ठरत आहे। सर्वच वारकरी येथे श्रद्धेने दर्शन करून पुढे जात आहेत। यावर्षी 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र उत्तर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे पायी वारीने येत असून अहिल्यानगर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या दिंड्याही श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात आहेत। सर्वच दिंड्या आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत। टेंभुर्णी, करकंब येथे मोठ्या प्रमाणात वारकरी हरिनामाचा गजर, कीर्तन, प्रवचन करताना दिसून येत आहेत। काकडा, वाटचाल, भजन, हरिपाठ, आरती होत आहे। रस्त्याने सर्वत्र स्वागताचे फलक लावले असून ठिकठिकाणी वारकऱ्यांना चहा, नाश्ता, जेवण मोफत देण्यात येत आहे। रस्त्यावर वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे पोलीस स्वतः रात्रंदिवस मेहनत घेत आहेत। वाहतुकीची कोंडी होऊ नये, वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, अपघात टळावे म्हणून पोलीस रात्रंदिवस आपले कार्य करत आहेत। टेंभुर्णीला विविध भागातून दिंड्या एकत्र मिळत आहेत। टेंभुर्णी, करकंब व रस्त्यांवर ठिकठिकाणी विविध संस्था किंवा स्वतः काही भाविक वारकऱ्यांची मोठी सेवा करताना दिसत आहेत। रस्त्यावर ठिकठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। सार्वजनिक शौचालय, स्नानासाठी ही विविध ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रस्त्याने छोट्या मोठ्या शेकडोंनी दिंड्या पंढरपूरकडे जात आहेत। त्या दिंड्यांमध्ये सर्वात पुढे भगव्या पताकाधारी, त्या पाठीमागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, त्यानंतर सजवलेला श्री पांडुरंगाचा रथ, त्यानंतर भजनी मंडळ, वारकरी नाचत गाचत हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे निघाले आहेत। ठिकठिकाणी रिंगण, फुगड्या नाचत हरिनामाचा गजर होत आहे। रस्त्याने अनेक दिंड्यांना भेट देऊन शुभेच्छा देत आहेत। बुधवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असून अधूनमधून पावसाची सर येत आहे। तरीही पावसामध्ये वारकरी हरिनामाचा गजर करत मजल दर मजल करत पंढरपूरकडे जाताना दिसत आहेत। यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून व विविध गावांमधून अनेक छोट्या मोठ्या दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत। यावर्षी दिंड्यांची संख्या वाढली आहे। निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी अमर झिंजुर्डे, शिर्डी। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील।